अंबरनाथमधील सर्वात जुनं राम मंदिर अशी ओळख असलेल्या कोहस गावात मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा झाला। रामनवमीनिमित्त या ठिकाणी दरवर्षी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येनं भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। महत्त्वाचं म्हणजे या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शनही घडलं। गुरुवारी दुपारी मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विधिवत पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। कोहस गावातल्या राम मंदिरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। एकीकडे ढोल पथक आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती, तर दुसरीकडे लाठीकाठीचा मर्दानी खेळ अनुभवायला मिळत होता। चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत प्रभू श्रीरामांच्या पालखीचं स्वागत करण्यात येत होतं। ही नेत्रदीपक आतिषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती। या पालखी सोहळ्याचं खास वैशिष्ट्य होतं ते म्हणजे मुस्लिम धर्मियांकडून केलं जाणारं भाविकांचं स्वागत। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांसाठी मुस्लिम बांधवांनी थंड पाणी तसंच शीतपेयाची व्यवस्था केली होती। इतकंच नाही तर जय श्रीरामचा नारा देत मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचा संदेशही या निमित्तानं दिला। मुस्लिम का एकता का जय श्री राम। बस क्या बात है। सर्व राम भक्तांना रामनवमीची शुभेच्छा। कोहस गावातून निघालेली ही पालखी संध्याकाळी 7:30च्या सुमारास वांद्रेपाड्यातल्या हनुमान मंदिरात पोहोचली। यावेळी भाविकांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला होता। सर्व भाविकांनी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा देत प्रभू श्रीरामांचा जयघोष केला। साई सेवा मंडळ, सावरकर क्रीडा मंडळ आणि कोहसगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आयोजित हा रामनवमी उत्सव प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, नगरसेविका तेजस्विनी मिलिंद पाटील, अर्चना चरण रसाळ, दर्शना उमेश पाटील, हर्षदा पंकज पाटील, नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, उमेश पाटील, सुदाम रसाळ, चरण रसाळ, सुरेंद्र पाटील, श्याम रसाळ, माजी नगरसेवक पंकज पाटील उपस्थित होते। सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, अंबरनाथ।